खूप खूप वर्षांपूर्वी कैलास पर्वतावर भगवान शिव आणि देवी पार्वतीने आनंदाने राहत होते. एक दिवस देवी पार्वती स्नानासाठी तयार होत होत्या, पण दाराबाहेर पहारा देण्यासाठी कोणीच नव्हते. देवी पार्वती हळू आवाजात म्हणाल्या, "आता माझं रक्षण कोण करणार?" तेव्हा त्यांनी चंदन आणि उटण्यापासून एक सुंदर गोंडस मुलगा तयार केला. आपल्या दिव्य शक्तीने त्यांनी त्या मुलाला प्राण दिले. तो मुलगा आश्चर्याने आजूबाजूला पाहू लागला आणि विचारलं, "आई, मी कोण आहे?" देवी पार्वती प्रेमाने हसल्या. त्या म्हणाल्या, "तू माझा प्रिय पुत्र आहेस." मग त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत सांगितलं, "बाळा, मी स्नान करायला जाते आहे. जोपर्यंत मी बाहेर येत नाही तोपर्यंत कुणालाही आत येऊ देऊ नकोस." मुलगा आत्मविश्वासाने म्हणाला, "हो आई, मी तुमच्या आज्ञेचं पालन करेन." काही वेळाने भगवान शिव तेथे आले. त्यांना आत जायचं होतं, पण त्या छोट्या मुलाने त्यांना थांबवलं. तो नम्रपणे म्हणाला, "थांबा, माझ्या आईची परवानगी मिळाल्याशिवाय तुम्ही आत जाऊ शकत नाही." हे ऐकून भगवान शिव आश्चर्यचकित झाले. हा मुलगा कोण आहे, जो मला थांबवत आहे? त्यांनी मनात विचार केला. शिवगणांनी त्या मुलाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण तो मुलगा खूप शूर होता. तो आपल्या आईच्या आज्ञेवर ठाम राहिला. हळूहळू भगवान शिवांना राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे मस्तक वेगळे केले. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. देवी पार्वती बाहेर आल्या. आपल्या प्रिय पुत्राला त्या अवस्थेत पाहून त्या खूप दुःखी झाल्या. त्या रडत म्हणाल्या, "हा माझा पुत्र आहे. तुम्ही त्याच्यासोबत असं का केलं?" भगवान शिवांना आपली चूक समजली. त्यांनी शांतपणे देवी पार्वतीची माफी मागितली. मग त्यांनी आपल्या गणांना आदेश दिला, जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक घेऊन या." गणांना सर्वप्रथम एक हत्ती दिसला. त्यांनी हत्तीचं मस्तक आणलं. भगवान शिवांनी ते त्या मुलाला जोडले आणि आपल्या दिव्य शक्तीने त्याला पुन्हा जिवंत केलं. तो मुलगा हळूहळू उठला. आता त्याला हत्तीचं सुंदर मुख होतं. देवी पार्वतीने आनंदाने आपल्या पुत्राला मिठी मारली. भगवान शिव प्रेमाने म्हणाले, "आजपासून हा मुलगा गणांचा ईश म्हणजेच गणेश म्हणून ओळखला जाईल." ते पुढे म्हणाले, "कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी सर्वजण प्रथम गणपतीची पूजा करतील." तेव्हापासून सर्वजण प्रेमाने म्हणू लागले, "गणपती बाप्पा मोरया."